नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी शुभम देशमुख, संचालक चाणक्य करिअर पॉइंट. स्वागत करत आहे आपल्या सर्वांचं चाणक्य करिअर पॉइंटच्या युट्यूब चॅनलमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्यामध्ये प्रवेश प्रक्रियेवेळी कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन किती आहे आणि त्याचं पर्सेंटेज ऑफ रिझर्वेशन किती आहे. म्हणजे एखाद्या कॉलेजला जर 100 जागा असतील तर त्याचं सीट डिस्ट्रीब्युशन कॅटेगरी वाईज किती किती सीट्सचं आहे याबद्दल आपण एक एक ब्रीफ माहिती घेणार आहोत. एक 5-10 मिनिटांमध्ये हा व्हिडिओ संपवू. याच्यानंतरच मग महाराष्ट्र राज्यामध्ये एमबीबीएस, बीडीएसच्या ज्या सीट्स आहेत किंवा एमबीबीएसचं सीट मॅट्रिक्स आहे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचं मागील वर्षीच्या सीटनुसार ते आपण एक्सप्लेन करू. तर थोडक्यात आता आपण कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन महाराष्ट्र राज्यामध्ये पाहायला गेलो. हे सगळं आपण एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस, बीपीटीएच, ऑक्युपेशनल थेरपी, प्रोस्थेटिक, ऑर्थोटिक या सर्व कोर्सेससाठी आपण आपण याचा विचार करणार आहोत. तर थोडक्यात आता महाराष्ट्र राज्यामध्ये आता 9 कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन इथे आपल्याला दिसत आहे स्क्रीनवर. तर थोडक्यात इथे मी गव्हर्नमेंट साठी रिझर्वेशन आणि प्रायव्हेट साठी रिझर्वेशन असे दोन आपल्याला कॉलम बघायला मिळतील. तर सर इथे वेगळं वेगळं रिझर्वेशन असतं का? तर हो, प्रायव्हेट कॉलेजेससाठी म्हणजे जे की आपण त्याला सेमी गव्हर्नमेंट म्हणतो, जे अनएडेड आहे, उदाहरणार्थ काशीबाई नवले सारखं कॉलेज, पीडीएमसी अमरावती सारखं कॉलेज, वसंतराव पवार नाशिक सारखं कॉलेज, अशा सर्व कॉलेजेसमध्ये रिझर्वेशन हे हाफ असते. म्हणून आपण इथे वेगळा हा कॉलम घेतलेला आहे. सोबतच एमबीबीएस सोबतच बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस या सर्व कोर्सेससाठी रिझर्वेशन हे हाफ असतं. पण कुठलं रिझर्वेशन हाफ असतं आणि कुठलं फुल असतं हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊ. तर थोडक्यात आपण सुरुवातीला एससी ला पाहायला गेलो. रिझर्वेशन आहे 13% गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी आणि प्रायव्हेटला आहे 6.5%. तेच एसटीला महाराष्ट्रामध्ये 7% रिझर्वेशन आहे. प्रायव्हेटमध्ये 3.5%. त्यानंतर व्हीजेडीटीए 3%, 1.5%. त्यानंतर एनटीबी 2.5%, 1.25%. तर मग याचं सीट मॅट्रिक्स जेव्हा मी तुम्हाला याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करेल, तेव्हा तुम्हाला हे एक्सप्लेन करेल की कशा सीट्स ह्या हाफ होतात. त्याच्यानंतर आहे एनटीसी 3.5% कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन आहे. 1.75% हे प्रायव्हेटसाठी आहे. मग सर याच्यात वुमन्सला किती जागा असतात किंवा मग डिफेन्सला किती जागा असतात किंवा मग पीडब्ल्यूडी कॅटेगरी, हिल एरिया त्याचं काय? तर आपण खालच्या स्लाइडमध्ये समजून घेऊ. एनटीडी 2% गव्हर्नमेंटसाठी, प्रायव्हेटसाठी 1%. ओबीसी त्याच्यात एसबीसी इन्क्लूड आहे. म्हणजे एसबीसी ला काही वेगळ्या जागा नाही आहेत महाराष्ट्रामध्ये. अलॉटमेंट हे ओबीसीतूनच होतंय. फक्त अलॉटमेंट पुढे एस ओबीसी लिहून येतं आणि एस ओबीसीतून सीट अलॉट झाली म्हणजे त्याला फीस मध्ये बेनिफिट आहे एसबीसी चे भेटतात. थोडक्यात एसबीसी आणि ओबीसी मिळून 19%, 9.50% प्रायव्हेटला. त्यानंतर एससीबीसी, आता एससीबीसी एक मात्र अशी कॅटेगरी आहे की गव्हर्नमेंटला सुद्धा 10% रिझर्वेशन आहे आणि प्रायव्हेटला म्हणजे सेमी गव्हर्नमेंटला सुद्धा 10% जागा ह्या एससीबीसी कॅटेगरीसाठी राखीव आहेत. त्यानंतर ईडब्ल्यूएस, ईडब्ल्यूएस ला 10% रिझर्वेशन गव्हर्नमेंटला आहे आणि प्रायव्हेटला 0 आहे, जागाच नाही ईडब्ल्यूएस ला. हा, बीपीटीला तुम्हाला प्रायव्हेटला ईडब्ल्यूएसचं 10% रिझर्वेशन आहे. पण एमबीबीएस म्हणजे एमबीबीएस, बीडीएस, आयुष या सर्वांसाठी हे 10% रिझर्वेशन ईडब्ल्यूएसच्या जागा प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये म्हणजे अनएडेड कॉलेजेसमध्ये नाही आहेत. त्याच्यानंतर टोटल कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन हे 70 हे चुकीचं आहे. इथे 60% झालंय आणि इथे हे पण 45 चुकीचं आहे. इथे तुम्हाला 35% यायला पाहिजे. हे 10% जागा ज्या आहेत त्या ऑप्शनल आहेत. तर थोडक्यात हा कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशनचा टेबल तुम्हाला पाहायला मिळत असेल. महाराष्ट्र राज्यामध्ये कॅटेगरी वाईज रिझर्वेशन किती पर्सेंट आहे तर एवढं आहे. सोबतच काही पॅरलल रिझर्वेशन महाराष्ट्रामध्ये दिलेले आहेत. जसं की मुलींना डिरेक्ट 30% पॅरलल रिझर्वेशन आहे. सर हे पॅरलल रिझर्वेशन कसं असतं किंवा ह्या जागा कशा भरल्या जातात? जर एखाद्या कॅटेगरीला लेट्स से आपण एससी कॅटेगरीला 100 जागा आहे असं पकडू. 100 जागा असतील तर त्या कशा डिवाइड होतात? तर 30% जागा ह्या मुलींसाठी राखीव आहेत. वुमेन्स कोटा लिहू. मग सर ह्या कुठून काढल्या जातात? तर जर टोटल 100 जागा आहे तर 30 जागा ह्या मुलींसाठी राखीव आहेत. याच्यातल्याच या 100 मधून हिली एरियासाठी 3% जागा म्हणजे 3 जागा ह्या हिली एरियाला जातात. याच्यातूनच 5% जागा ह्या पीडब्ल्यूडी कॅटेगरीला जातात. एससी पीडब्ल्यूडी ला. म्हणून आपण याला पॅरलल रिझर्वेशन म्हणतो. थोडक्यात फिमेल रिझर्वेशन 30% सगळ्या कोर्सेससाठी, सगळ्या कॉलेजेससाठी राखीव आहे 30 जागा. मग सर याच्यासाठी काही वेगळं डॉक्युमेंट आम्हाला लागतं का? किंवा काही वेगळं सर्टिफिकेट मुलींसाठी बनवावं लागतं का? नाही. तुम्ही जेव्हा बेसिक सीईटीचा काउन्सिलिंगचा फॉर्म भरता तेव्हा तुम्हाला जेंडर जे आहे ते फिमेल सिलेक्ट करावं लागते. जर तुम्ही फिमेल जेंडर सिलेक्ट केलं नाही
तर तुमचं अलॉटमेंट हे विमेन्स कॅटेगरीमध्ये येत नाही. म्हणून या रिझर्वेशनचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला फॉर्म भरतीवेळी काळजीने जेंडर जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर 5% पीडब्ल्यूडी, जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, की जर एखाद्या कॉलेजला 100 जागा आहेत, त्यातल्या 100 जागांना 30 जागा ह्या मुलींसाठी राखीव आहेत. बाकी 70% जागा काय ह्या मुलांसाठी आहेत का सर? तर नाही, ह्या मुलांसाठी नाही. ह्या जागा दोघांसाठी पण आहे. मेल आणि फिमेल दोघांसाठी पण आहे. आधी जागा भरतीवेळी वुमन्स कॅटेगरीतून मुलींच्या जागा भरतील आणि ह्या जागा भरल्यानंतर मग या परत 70 मध्ये चेक होईल आणि जनरलमध्ये पण मुली लागू शकतील. ते पण नंतर मार्क्सवर येईल. म्हणजे हा कोटा भरल्यानंतर मुलगी आली बाय मेरिट तर या ठिकाणी ती सीट तिला मिळेल. हिली एरियाचं रिझर्वेशन हे फक्त गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेससाठी आहे. गव्हर्नमेंट मेडिकल आणि डेंटल कॉलेजसाठी. याच्यात BMS, BHMS या कोर्सेससाठी हिली एरियाचा कुठलाही कोटा नाहीये. ऑर्फन रिझर्वेशन 1% पॅरलल सगळ्या ठिकाणाहून ऑर्फन रिझर्वेशन आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर, महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरसाठी 8 सीट ह्या दरवर्षी राखीव असतात. तर थोडक्यात हे पॅरलल रिझर्वेशन आणि याच्या आधीचा जो होता तो कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन. कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन आणि पॅरलल कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन मध्ये जेवढ्या जागा असतील त्यातूनच ह्या जागा बाहेर काढल्या जातात. म्हणजे जर SCच्या 100 जागा आहेत तर तेच मी परत रिपीट करतो, 5 जागा SC PWD ला आहे, 30 जागा ह्या विमेन्ससाठी आहे आणि 3 जागा ह्या SC हिली एरियासाठी आहे. तर थोडक्यात हा महाराष्ट्रातील रिझर्वेशनचा हा तक्ता आहे. त्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये 5% जागा ह्या डिफेन्स कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव आहे. हे परपेंडिक्युलर रिझर्वेशन आहे. याच्यात पॅरलल नाहीये. म्हणजे सर मी ओबीसी डिफेन्स आहे तर मला ओबीसी प्लस डिफेन्सचा काही कोटा आहे का? तर तसं नाही. डिफेन्ससाठी हा परपेंडिक्युलर रिझर्वेशन आहे. प्रत्येक कॉलेजला 5 जागा. त्या डिफेन्समध्ये 3% B1, 1% B2 आणि 1% D3. पुढील व्हिडिओमध्ये याचा पण मॅट्रिक्स मी तुम्हाला सगळ्यांना समजून सांगणार आहे. डिफेन्स कोटा हा सगळ्या कॅटेगरीज सगळ्या गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये असणार आहे. महाराष्ट्र राज्यातील प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अशीच माहिती मिळत राहण्यासाठी चाणक्य करिअर पॉईंटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच आमचे ऍड्रेसेस दिले आहे. फ्री ग्रुपचा QR कोड आहे आणि युट्यूब चॅनलचा QR सुद्धा दिला आहे. तर तुम्ही हे सगळं सेव्ह करून चाणक्य करिअर पॉईंटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे इथून पुढची जी माहिती आहे ते डेली बेसिसवर तुम्हाला येत राहील. थँक्यू.